नमस्ते दोस्तांनो. चला आज आपण अजून एक नवीन पेनी स्टॉक बघूया. आज जो पेनी स्टॉक दाखवणार आहे तो कमीत कमी 1 ते 3 रुपयाच्या दरम्यान असेल. त्याची प्राईस आपण तो पेनी स्टॉक पाहूया. जो मी पेनी स्टॉक दाखवेल त्याचा तुम्ही स्टडी करावी, कारण की मी माझ्या पद्धतीनं तर मी तुम्हाला सांगतच आहे. पेनी स्टॉक प्रत्येक वेळेस मी प्रत्येक पेनी स्टॉक हा प्रॉफिटेबलच असेल असं नाही आहे, कारण की मी सध्या तो पाहतो आहे, सध्या त्याच्यावर मी वॉच करतो आहे. मला सध्या तो काही लेवलनं मी जसं पाहतो आहे त्याला की 80 पैसे 90 पैशानं पाहतो आहे, तर सध्या तो चांगल्याच लेवलनं वर आलेला आहे. तर आपण 3 रुपयाच्या किंवा 4 रुपयाच्या ठिकाणी वॉच लिस्टला लावून तिथं आल्यानंतर एखादी छोट्या क्वांटिटी बाय बी करू शकतात तुम्ही. आणि त्या बाय केलेल्या क्वांटिटी तुम्ही चांगल्या पद्धतीने एक महिना किंवा 2 महिने ठेवून पहा तुम्ही, आणि जर वाटलं तर लाँग टर्मसाठी पण तुम्ही ठेवू शकता. आणि हा स्टॉक पेनी स्टॉक जो आहे, जो मी आज तुम्हाला सांगेल, तो पेनी स्टॉक तुम्ही स्वतः स्टडी करा. स्टडी करून थोडंसं पाहत चला कंपनी काय करते, कंपनीमध्ये फंडामेंटल्स कसे असतात, कंपनीचं सेल्स काय आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्ही जवळपास बघा. प्रोडक्शन काय करते कंपनी, ह्या गोष्टीचं तुम्ही स्वतः नॉलेज घेतलं थोडंसं, तर मी स्टॉक तर सांगत जाईल, पण तुम्ही स्टॉकचं थोडं नॉलेज घेतलं तर तुम्हालाही थोडी आयडिया येईल. आणि ती आयडिया आल्यानंतर तुम्ही लक्षात घेताल की चला ही पेनी स्टॉक चांगला आहे आणि ह्या पेनी स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायला. त्याच्यामध्ये लोन आहे का पहा, डेप्थ किती, लोनची डेप्थ किती आहे ते पहा, पुन्हा FIs किती आहे, DIs किती आहेत, इन्स्टिट्यूशनवाले किती आहेत, हे आणि प्रमोटरची होल्डिंग किती आहे, हे सगळं तुम्हाला पाहून तुम्ही त्या काही स्टेज जे आहेत त्या तुम्ही पाहू शकता. तुम्हाला जर नाही पाहता आलं तर मला नक्कीच कमेंट करा. मी ते तुम्हाला सांगेल की कुठं पाहायचं आहे, कुठं नाही आहे, किंवा तुम्हाला याच्यावर एखादा व्हिडिओ कोणाला पाहिजे असेल तर मला कमेंट करा, मी त्या पद्धतीने सांगत जाईल. कारण तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा थोडासा आढावा जर घेतला आणि थोडंसं पाहिलं तर तुम्हाला निश्चितच तुम्हाला त्या स्टॉकची तुम्हाला काय होईल, ग्रोथ होईल किंवा नाही होईल आहे, किंवा तो कसा आहे स्टॉक आहे, कुठपर्यंत जाणार आहे, याचा एक अंदाजा तुम्ही छोटासा लावू शकता. आणि त्या अंदाजा लावल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉफिट व्हायला चालू होऊ शकतं. आणि लाँग टर्मसाठी ठेवला तर चांगला आहे का, शॉर्ट टर्मसाठी चांगला आहे का, असं तुम्ही त्याचा विचार करू शकता. अशा पद्धतीने मी तुम्हाला तो जो कोणी पेनी स्टॉक सांगणार आहे. चला आपण त्या पेनी स्टॉककडे जाऊया. आपण हा पेनी स्टॉक आहे मित्रांनो 2.28 मिल NDLTT म्हणून आहे हा स्टॉक. तर 2.28ला आहे. तर याचा प्रिव्हियस क्लोज 2.24 आहे, लो त्याचा 2.28 आणि हाय 2.28. म्हणजे आज ओपन होतानाच तो अप्पर सर्किटला ओपन झालेला आहे. आता उद्याचा अप्पर सर्किट त्याचं 2.32 म्हणजे 2.32 आहे. 4 पैसे दररोज हा वाढतो आहे. तर याच्यात तुम्ही क्वांटिटी घेतल्या तर क्वांटिटी जर 2 रुपये म्हणजे तुम्ही 10 रुपयाच्या क्वांटिटी 10,000च्या घेतल्या तर 5,000च्या जवळपास क्वांटिटी येतील तुम्हाला. आणि 5,000चे घेतले तर 2-2,500 क्वांटिटी. तुम्ही 1,000 जरी क्वांटिटी तुम्हाला आली किंवा 2,000 जरी क्वांटिटी आली कमीत कमी पैशामध्ये, तर तुम्हाला ते चांगलं प्रॉफिट होऊन जाईल. आणि हा स्टॉक कुठपर्यंत जाणार आहे काय नाही ह्याची तुम्ही थोडंसं फंडामेंटल चेक करून तुम्ही पहा. आपण ते चार्टवर पाहणारच आहेत. आता आपण चार्टवर पाहूया. चार्ट ओपन होत आहे. आता चार्ट ओपन झालेला आहे. चार्टमध्ये तर सध्या बुलिश मोडवरच दिसतो आहे आणि हा कमीत कमी 2 रुपये 50 पैसे किंवा 2 रुपये 70 पैसे जाऊ शकतो. इथं तुम्हाला लाल दिसतो आहे 1.56. हा इथं येऊ पण शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. इथं खालचा स्टॉप लॉस आहे तो. पण तुम्ही 2.28 किंवा 5 रुपये आता कुठेही त्याला बाय करण्याचा प्रयत्न करा. छोट्याशा क्वांटिटी घ्या. खाली आला तर ॲव्हरेज करा, पण स्टॉक तुम्हाला व्यवस्थित जाईल असं सांगता येईल आपल्याला. आणि आपण वीकमध्ये जरी पाहिलं तरी बुलिश मोडमध्ये वीकमध्ये इथं कुठं रेड कॅन्डल दिसत नाही आहे. डेमध्ये आपण पाहतो तर डेमध्ये कुठं सेलिंग झालेली दिसत नाही आहे. तर अशा पद्धतीने स्टॉक तुम्ही हा शोधून काढलेला आहे. सुरुवात पण खूप छोटीशी झालेली आहे. 84 पैशापासून तो 2 रुपये 28 पैशाला गेलेला आहे. ज्यांना कोणाला 84 85 90 पैशाला जर भेटलेला असेल त्यांचं आज खूप चांगलं प्रॉफिट झालेलं असेल. तर असे काही स्टॉक आहेत जे शोधून घ्या. आणि 90 पैशाला 80 पैशाला घेऊन 2 रुपये 28 रुपयाला किंवा 3 रुपयाला जर तुम्ही सेल केलं तर एकदम जबरदस्त प्रॉफिट होतं. आणि कमी 80 पैसे आणि 90 पैशामध्ये क्वांटिटी खूप चांगली येतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला सेलिंग पण चांगली होते. आणि प्रॉफिट बुक करणं हे खूप महत्त्वाचं आहे. 100% जर रिटर्न असेल तर प्रॉफिट तुम्ही तिथंच बुक करा. जर तुमच्या थांबण्याची क्षमता असेल तर तुम्ही नक्कीच थांबा, पण 100% जर रिटर्न आलं तर नक्कीच बुक करा. तर चला असंच मी तुम्हाला हे करतो. आता आपण फंडामेंटलमध्ये थोडंसं पाहूया.
आता 1 इयर रिटर्न हे 150.6 1 इयर आणि 1 मंथमध्ये 28% रिटर्न. ठीक आहे, 28% रिटर्न पण हे चांगलं आहे. फायनान्शियल लिमिटेड प्रोव्हायडर आहे. फायनान्शियल आणि मार्केटिंग सर्व्हिसेसच्या रिगार्डिंग कंपनी आहे. 1985ला ही झालेली मुंबईची आहे. मुंबईचं लोकेशन सांगता येते. लक्ष्मी इंडस्ट्रीज लिमिटेड आहे, स्मॉल कॅपची. तुम्ही इव्हेंटमध्ये बघूया आपण, काही न्यूज असेल तर पाहूया. जानेवारी 5मध्ये बोनस इक्विटी शेअर झालेले आहेत. 50 जसे एक जसे 50 म्हणजे ह्या 5 जानेवारी 2024ला. तर मित्रांनो, चांगला स्टॉक आहे, तुम्ही घेऊ शकता. न्यूजमध्ये तर काही तर दिसत नाही आहे, तर तुम्ही अजून बी स्टडी करू शकता. डिव्हिडंड देते म्हणजे 0.50 पैसे हा डिव्हिडंड तिनं दिलेला आहे 22मध्ये. नंतर लगे 23मध्ये पण दिला आहे, पण 23मध्ये कमी दिला आहे, पण प्रॉफिटमध्ये जाते ह्याचा एक अंदाज आपण ह्याच्यावरून लावू शकतो. तर अशा पद्धतीने ही कंपनी आहे. तुम्ही निश्चितच हिला वॉचलिस्टला लावून बाय करण्याचा, छोट्या मोठ्या क्वांटिटी घेऊन तुम्ही बघा आणि व्यवस्थित पाहत चला. आधी स्टडी करा. स्टडी केल्याशिवाय, कारण की माझा हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पजनं आहे. स्टडी करत चला. छोटी छोटी क्वांटिटी तुम्ही टाकत गेलात, छोटी छोटी क्वांटिटी बाय करत गेलात तर तुमचं बिल्डअप होत जाईल. कारण की कमी ह्याच्यातूनच तुम्ही जास्त प्रॉफिट करू शकता. जास्त पैसा टाकून मोठमोठ्या स्टॉकमध्ये, लार्ज कॅपमध्ये पैसा टाकून तुम्हाला जर तो स्टॉक नाही पळाला तर तुम्ही पुन्हा अजून परत हे. कारण की पेनी स्टॉकमध्ये पैसे कमी लागतात, लॉस कमी होतो आणि प्रॉफिट जास्त होतं, हे तुम्हाला विशेष. अशा पद्धतीने मी तुम्हाला हा आज पेनी स्टॉक सांगितलेला आहे मित्रांनो. आणि तसेच माझे जे काही यूट्यूबवरचे व्हिडिओ ते तुम्ही नवीन कोणी एज्युकेशनल असतील, ज्यांना कोणा शेअर मार्केट शिकायचं आहे, स्टॉक मार्केट, त्यांना सांगत चला, त्यांना शेअर करा. आणि नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉनचं घंटी तुम्ही तिथं क्लिक करत चला. आणि कमेंट करायला काही विसरू नका. आणि माझे जे काही व्हिडिओ आहेत ते शेअर करत चला. धन्यवाद मित्रांनो.